रसिक श्रोते हो, युनिसेफ, CRA आणि रेडिओ वसुंधराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन कोरोना या कार्यक्रमात RJ स्नेहलचा आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक नमस्कार. या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगामध्येच कोरोना या आजारानं थैमान घातलेलं आहे. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण मास्क का वापरायचा, तो कधी वापरायचा, त्या संदर्भात कोणती काळजी घ्यायची, त्याचबरोबर N95 मास्क कोणी वापरावा या संदर्भातील माहिती या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने फेस मास्क संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी केलेली आहे. WHO महासंचालक म्हणाले की परिस्थिती आणि काही संशोधनांच्या आधारे आम्ही आमच्या जुन्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काही बदल केलेले आहेत. काही मार्गदर्शक नवीन तत्व तयार केलेली आहेत. गर्दीच्या ठिकाणी फेस मास्क घालावे असे सांगत आपली मार्गदर्शक सूचना WHO अद्ययावत केलेली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे बंधनकारक आहे. कोणी फेस मास्क घालायचे, ते कधी घालायचे, ते कसे बनवावेत या संदर्भात देखील WHO सांगितलेले आहे. श्रोते हो, WHO सूचित केलेले आहे की सर्व देशांच्या सरकारांनी सर्वसामान्यांना फेस मास्क घालण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजेत. जिथे संक्रमण जास्त आहे अशा ठिकाणी लोकांनी फेस मास्क वापरणं गरजेचे आहे. मग सार्वजनिक वाहतूक असो, रुग्णालये असोत, दुकाने असोत किंवा यासारख्या गर्दीच्या ठिकाणी फेस मास्क वापरणं अनिवार्य आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये फेस मास्क संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण दिलेलीच आहे. पण श्रोते हो, हे सर्व करत असताना मास्क वापरावा का, मास्क का वापरावा, तो कधी वापरला पाहिजे, तो वापरताना आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा N95 मास्क कोणी वापरला पाहिजे या संदर्भातील सर्व माहिती आपण कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. पण श्रोत्यांना याविषयी नेमकी काय माहिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आम्ही फोन इनच्या माध्यमातून या संदर्भात लोकांना नेमकी काय माहिती आहे याविषयीची माहिती जाणून घेतली. यावेळी लोकांनी आपल्याला दिलेल्या प्रतिक्रिया आपण मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये थोडक्यात ऐकूयात. नमस्कार, रेडिओ वसुंधरा. हा, नमस्कार मॅडम, मी ज्योती बोधी बोलते. हा, बोला. नमस्कार. मास्कच्या संदर्भात काही सर्वे करत आहोत आणि या संदर्भातच माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की मास्क आपण कशा पद्धतीने वापरता किंवा तो कधी वापरावा या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? हो, तर मॅडम आपण मास्क बद्दल मला माहिती विचारली, छानच आहे. सध्या कसं लॉकडाऊन थोडंफार प्रमाण कमी होत आहे, त्याच्यामुळे वेळेनुसार अत्यावश्यक असेल गोष्ट तरच बाहेर पडते मी. आणि बाहेर जाताना सुद्धा मास्क व्यवस्थित नाका तोंडावरून व्यवस्थित पॅक, म्हणजे असं हवा आपल्या श्वास पण घेता आला पाहिजे. हो, खरं. असं लूज पण ठेवून असं व्यवस्थित नाका तोंडावरती लावते. आणि बाहेरून आली की प्रत्येक वेळेला साबण लावून आपण डेटॉलचं साबण वगैरे लावून सुट्टा दोन्ही बाजूनी स्वच्छ धुवून उन्हामध्ये क्लीन करते. ओके. आणि पुन्हा असं बाहेर पडताना वगैरे लावते. बर बर बर. म्हणजे आपण तो चांगल्या पद्धतीने धुवून त्याची स्वच्छ काळजी घेतल्यानंतरच मग तो यूज करताय? हो 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 हो, तरच यूज करते. मग चांगलं उन्हात वाळवून वगैरे स्वच्छ करते आणि मग वापर बाहेर पडते. बर बर बर. आपण छान पद्धतीनं प्रतिक्रिया दिलीत, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद मॅडम. हा, नमस्कार, बोला. हा, मी काळे रेश्मा बोलते. हा, बोला मॅडम. कुठून बोलताय आपण? माळेगाव मधून. माळेगाव मधून बोलताय. बर मॅडम, आपला सर्वे चालू आहे मास्कच्या संदर्भामध्ये. आपण कशा पद्धतीनं काळजी घेताय सध्या, म्हणजे तो कधी वापरावा किंवा का वापरावा या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? मॅडम, सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मास्क हा आता प्रत्येकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंपल्सरी वापरणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मास्क वापरताना शक्यतो हा यूज अँड थ्रो असण्यापेक्षा कापडी असावा, जेणेकरून आपल्याला तो पुन्हा वापरता येईल आणि त्याची आपल्याला काळजी देखील घेता येईल. जेणेकरून आपण जर यूज अँड थ्रोचे जर मास्क वापरले तर त्याची आपण तेवढी देखभाल घेत नाही किंवा त्याच्यानंतर त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावत नाही. आणि जर यूज अँड थ्रोचा मास्क आपण वापरला तर त्याचा आपला आर्थिक तोटाही जास्त आहे तो खरेदी करण्यापेक्षा. बरोबर. जर कापडी असेल तर आपण घरी आणून तो आपल्या पद्धतीने वॉशेबल करू शकतो. जर तुमच्याकडे डेटॉल असेल तर डेटॉलने किंवा गरम पाणी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वच्छता करू शकता. खरंय खरंय, खूपच छान पद्धतीने माहिती सांगितली. N95 मास्क विषयी आपल्याला काय माहिती आहे? हा कुणी वापरावा?
जे जास्त डॉक्टर लोक असतील, पोलीस असतील, जे कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात जास्त जाणार असतील किंवा गरजेच्या ठिकाणी जास्त, तर अशांनी तो मास्क नक्की वापरावा. आपण सर्वसामान्य माणसांनी व्यवहार करताना किंवा इतर वावरत असताना साधा मास्क वापरणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तो मास्क असावा असं काही नाहीये, परंतु त्या गरजेच्या ठिकाणी किंवा ज्या क्षेत्रामध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत अशा ठिकाणी सर्वांनी तो वापरणं गरजेचं आहे. अच्छा अच्छा. त्याचं विल्हेवाट आपण कशा पद्धतीनं करता? जर बाहेरून एखादा विकत मास्क आणला असेल तर त्याचं विल्हेवाट आपण कशी लावता? एकतर तो मास्क आपण व्यवस्थित कचरा पेटीमध्ये टाकला पाहिजे, जेणेकरून तो लहान मुलांच्या वगैरे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या हातात न लागता त्याची विल्हेवाट आपण त्याच पद्धतीने लावली पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळं इतर कोणाला त्याचा संसर्ग होऊ नये. खरंय खरंय. निश्चितच खूपच चांगल्या पद्धतीने आपण याविषयीची माहिती दिली. या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार रेडिओ वसुंधरा. हा नमस्कार, मी अपर्णा पवार बोलते. हा बोला मॅडम. हा बोला. पण सर्वे करतोय मास्कच्या संदर्भामध्ये. मास्कच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? म्हणजे तो कधी वापरावा, कुणी वापरावा, त्याची विल्हेवाट आपण कशी लावली पाहिजे, काय सांगाल याविषयी? म्हणजे आजकालच्या घडीमध्ये प्रत्येकानं मास्क वापरणे खूप गरजेचं आहे. बरोबर. आपण बाहेर निघू त्यावेळेस जर स्वतःचं रक्षण करायचं असेल किंवा आपल्यापासून आपल्या कुटुंबियांना काही धोका होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मास्क लावणं सगळ्यात महत्वाचं झालेलं आहे. तर घरी आल्यानंतर पहिल्यांदा व्यवस्थित हात धुणे, परत मास्क व्यवस्थित जर टाकून देण्यासारखा असेल तर मग कचरा पेटीमध्ये व्यवस्थित टाकून देऊन त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. अच्छा अच्छा. कधी कधी वापरावा या संदर्भात आपण काय सांगाल? म्हणजे शक्यतो रोज, म्हणजे बाहेर जाताना आपण तो वापरला पाहिजे. चालेल चालेल. आपण प्रतिक्रिया दिल्यात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार रेडिओ वसुंधरा. नमस्कार, अरुणा शिंदे बोलती. बोला शिंदे मॅडम. मास्कच्या संदर्भात आपण सर्वे करतोय, तर मास्क कधी वापरायचा किंवा का वापरावा याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? मास्क बाहेर जाताना वापरायचा. म्हणजे बाहेर जाताना वापरायचा. तो बाहेर जाताना जास्त माणसं जास्त तर जातच नाही, बाहेर जाताना वापरायचा असं जास्त. त्याची कशी काळजी घेता आपण त्या संदर्भात काय? बाहेर जास्त जात नाही, लेडीज काय करतो बाहेर जातच नाही आम्ही. बर. हो. पण आपल्या घरातली इतर मंडळी तर बाहेर जातच असतील. हो, ती मास्क लावून जातच नाही. अच्छा, मग ती कशी काळजी घेता आपण त्याविषयी काय सांगाल? मास्क लावून बाहेर गेले की परत लगेच आले की ती मास्क धुवायचा आणि दुसरा वापरायचा. बर बर. सॅनिटायझर वापरायचा. हो. त्याने घर पुसून काढायची, सगळी स्वच्छता. अच्छा अच्छा. खूपच छान खूपच छान. नक्कीच धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार रेडिओ वसुंधरा. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव रुपाली कोठावळे. बर मॅडम, आपण एक सर्वे करतोय मास्कच्या संदर्भामध्ये. आपण कसा तो वापरताय, तो का वापरायचा, कधी कधी तो वापरावा किंवा त्याची काळजी आपण कशा पद्धतीने घेत आहात मास्कच्या संदर्भात, म्हणजे बाहेर जाताना किंवा बाहेरून आल्यानंतर आपण त्याची काळजी कशी घेताय याविषयी आपण काय सांगाल? आता तरी ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा तुम्ही मास्क कंपल्सरी हा तुम्ही लावलाच पाहिजे. बरोबर बरोबर. आणि गर्दीच्या ठिकाणी वगैरे तिथं कंपल्सरी तुमच्या तोंडावरती मास्क असला पाहिजे. कारण त्याच्यामुळे जो कोरोनावरती आपण एक म्हणजे हे करू शकू, नाही का, मात करू शकू, कमी प्रमाणात तरी तो आपण कोरोनावरती आपण. बरोबर बरोबर. आणि सपोज जर मास्क नसेल तर तुम्ही रुमाल पण वापरू शकता. खरे खरे खरे. खूपच चांगली माहिती दिली आपण. मास्क किंवा तो कसा धुता किंवा त्याची काळजी आपण कशी घेता, काय सांगाल याविषयी? जेणेकरून दररोज, माझ्या मते दररोज तुम्ही जर यूज करत असाल तर तो नियमितपणे वॉश करावा. हो, पूर्ण चांगला ड्राय कोरडा करूनच शक्यतो तो वापरावा. बर बर बर. नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीने आपण याविषयीची माहिती दिलीत. या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद. तर श्रोतेहो, अशा पद्धतीने आपण फोनच्या माध्यमातून मास्कच्या संदर्भातील माहिती काही श्रोत्यांकडून जाणून घेतली. यामध्ये मास्क वापरणं का गरजेचं आहे, मास्क वापरताना नेमकी काय काळजी आपण घ्यायला हवी याविषयीची माहिती चांगल्या पद्धतीनं श्रोत्यांनी आपल्याला दिलेली आहे. पण श्रोतेहो, ही माहिती ठराविक पातळीपर्यंत आहे.
यासाठी आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. श्रोते हो, मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर सुजित अडसूळ, सदस्य आपत्कालीन व्यवस्थापन समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य. डॉक्टरांसोबत आपण या कार्यक्रमामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. सध्या आपल्यासोबत डॉक्टर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये डॉक्टर आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे मी स्नेहल कदम आपले मनापासून स्वागत करते. नमस्कार स्नेहल, थँक्यू. तू इथं आज मला बोलवलं. खरं तर मला तुझं कौतुक केलं पाहिजे की युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही खूप छान प्रोजेक्ट करत आहात. आणि प्रथमतः मी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या वतीनं तुला आणि तुझ्या रेडिओ स्टेशनला ह्यासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही ह्याच्यामध्ये खूप छान काम कराल असं मला विश्वास आहे. धन्यवाद डॉक्टर. माझा प्रश्न आपणास असा आहे की मास्क वापरणं का गरजेचं आहे? आता काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आता साधारणतः 100-150 दिवस होऊन गेलेले आहेत. करोनाचं आक्रमण आपल्यावरती झालेलं आहे. आपल्याला शत्रू कळलेला आहे आणि त्याला फाईट करण्याचं साधनं आपल्याला कळाली आहेत. त्यातली 3 साधनं महत्वाची आहेत. एक तर मास्क, दुसरं आहे सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आणि तिसरं आहे वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझेशन. तर ह्यातल्या मास्क ह्या विषयावरती आपल्याला बोलताना मी काही गोष्टी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की मास्क हा वापरलाच गेला पाहिजे. मास्क वापरायचा कुठं? तर ज्या वेळेला आपण सोशलमध्ये, समाजामध्ये जातोय, म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडायचंय. आता आपल्या भागातला कंटेनमेंट झोन किंवा सध्या असलेले करोनाचे पेशंट्स ह्याचा विचार करून आपल्याला थोडीशी फ्री वागणूक दिली असेल, थोडंसं मोबिलायझेशन समाजामध्ये झालं असेल, काही सवलत दिली असेल आणि आपण समाजामध्ये मिक्स होत असू. भाजीसाठी असेल, बँकेसाठी असेल, दवाखान्यासाठी असेल किंवा मंडईसाठी असेल किंवा आणि काही इमर्जन्सी असतील. जर आपण घराच्या बाहेर पडत असू तर मास्क हा घरातून बाहेर पडतानाच लावायचा आहे आणि तो थेट घरी जाईपर्यंत काढायचा नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मास्कला वारंवार हात लावायचा नाही. म्हणजे आपण मास्क घातलाय, कुणाचा फोन आला, परत तो मास्क खाली घेऊन आपण फोन कानाशी किंवा त्या खांद्यात धुवून आपण बोललो, असं करायचं नाही. मास्क सहित फोनवरती बोलायचंय, फोन असेल तर शक्यतो. दुसरी गोष्ट अशी की आपण समुदायामध्ये गेलो, 4 मित्र किंवा काही ऑफिससाठी गेलो किंवा काही कामकाजासाठी गेलो, ऑफिस वर्कसाठी गेलो, तर ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत तर त्यांच्याशी बोलताना सुद्धा मास्क हा घालायचाच आहे. मास्क काढून बोलायचं नाही. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की लोक मास्क घालतायत, घरातून निघतात, गाडीवर बसतायत, सगळं करतात आणि बरोबर एखाद्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेलं की मास्क खाली घालून बोलतायत. तर असं करायचं नाही. ह्यानी आपण आपलंही आणि समोरच्याचंही आरोग्य धोक्यात घालतो. हे गोष्टी खूप लक्षात ठेवा. म्हणजे मास्क वापरायचे आहेत का? मास्क वापरायचेच आहेत. कुणी वापरायचे? सर्व पुरुषांनी वापरायचे, सर्व वयोगटाच्या मुलामुलींनी वापरायचे, पेशंट्सनी वापरायचे, डॉक्टरांनी वापरायचे, सार्वजनिक आरोग्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वापरायचे, नगरी परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वापरायचे, सगळ्यांनी मास्क वापरायचे. कारण मास्क हे मोठं आयुध आहे ह्या कोरोनाशी लढण्याचं. खूपच चांगल्या पद्धतीनं याविषयीची माहिती आपण दिलीत. मास्क वापरणं खूपच गरजेचं आहे हे आपण सांगितलं. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की मास्कचे प्रकार नेमके कोणते आहेत? आता मी तुम्हाला 1-2 गोष्टी खूप सांगतो की मास्कच्या प्रकारापेक्षा मास्क घालणं हे जेवढं महत्वाचं आहे ना, त्याच्यासारखं महत्वाचं दुसरं काही नाहीये. मास्कचे प्रकार खूप आहेत. एक साधा ट्रिपल लेअर मास्क आहे, साधा कापडी मास्क आहे, N95 आहे, N99 आहे किंवा वेगवेगळे रेस्पिरेटर असलेले हाफ फेस शिल्ड आहे, फुल फेस शिल्ड, असे बरेच त्याचे प्रकार आहेत. ह्या सर्वांची आपल्याला सार्वजनिक दृष्ट्या काम करणाऱ्या लोकांना जास्त गरज नाहीये. आपल्याला साधा रुमाल जरी असेल, कारण काय माहिती का, कोरोनाचा जो व्हायरसचा पार्टिकल आहे ना तो थोडासा जाड आहे. त्याच्यामुळं साधा ट्रिपल लेअर मास्क जो आहे किंवा साधा रुमालाची घडी जी आहे किंवा आपल्या दुपट्ट्याची घडी जी आहे त्यांनी सुद्धा तो व्हायरस जो आहे तो फिल्टर्ड होतोय, त्याचं इन्फेक्शन आपल्याला होत नाहीये. त्याच्यामुळं साधं जरी आपल्याला N95 मास्क मिळाला नाही तरी घाबरून जायचं नाहीये. N95 कुणी वापरायचं आहे तर N95 हे पॉझिटिव्ह पेशंटनी वापरायचं आहे. पॉझिटिव्ह पेशंटला ट्रीट करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वापरायचं आहे, प्रत्येक डॉक्टरनी वापरायचं आहे, हेल्थ केअरमध्ये काम करणाऱ्या माणसांनी वापरायचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांनी N95 वापरायचे. कारण तो भाग असा असतो जिथे इन्फेक्शन होण्याचं किंवा संक्रमण होण्याचं जास्तीत जास्त चान्सेस असतात किंवा जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी असते. हे झालं N95 बद्दल. आता ट्रिपल लेअर मास्क आहे तो सुद्धा चालू शकतो. साधा ट्रिपल लेअर आपण पाहिलं असेल
इकडे तिकडे की तुम्हाला माहिती असेल ऑपरेशनच्या वेळेला आम्ही जो ट्रिपल लेअर मास्क वापरतो तो वापरला तरीही चालतो, किंवा तोही नसेल तर पॅनिक व्हायची काही गरज आहे का? नाहीये. साधा रुमालाची घडी, त्याच्यामध्ये 1, 2, 3 कापडाचे पदर केले, ते बांधले, गृहिणींनी दुपट्टा घेतला तो बांधला तरी चालेल. फक्त गोष्ट अशी आहे की घरी आल्यानंतर तो मास्क काढायचा, तो रुमाल काढायचा किंवा तो दुपट्टा सोडायचा, स्वच्छ डिटर्जंटने धुवायचा आहे. तो 20 मिनिटं डिटर्जंटच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे. खूप महत्वाची गोष्ट सांगतोय मी की 20 मिनिटं तो साबणाच्या पाण्यामध्ये ठेवायचं भिजवून, मग धुवायचं आहे आणि मग तो वाळत टाकून आपण तो रुमाल वगैरे वापरू शकतो. किंवा जर कापडी मास्क असेल तरी हे असंच करायचंय. तुमच्याकडे जर ट्रिपल लेअर मास्क असेल, डिस्पोजेबल मास्क असेल तर तो धुवायचा नाहीये. तो आपण लगेच आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचं आणि सकाळी येणाऱ्या घंटेगाडीमध्ये त्याचं आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. किंवा जर तुम्ही N95 वापरत असाल तर N95 हा सुद्धा एक डिस्पोजेबल मास्कच आहे. परंतु जर आपल्याकडे जास्त मास्क असतील, 1, 2, 3, 4, 5 मास्क असतील, तर मी काय करणार आहे किंवा मी काय करायचं आहे की पहिल्या दिवशी एक मास्क वापरायचा, दुसऱ्या दिवशी एक मास्क वापरायचा, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी एक मास्क वापरायचा आणि 6व्या दिवशी परत पहिल्या दिवशी घातलेला मास्क वापरायचा. अशा रीतीने आपण हे मास्क जे आहे ते 3 ते 4 वेळा वापरू शकतो, प्रोव्हाइडेड जर त्याच्यावरती काही ओलसरपणा आला नसेल किंवा काही लाळ किंवा काही ओला झाला नाही, थुंकी, शिंका किंवा समजा ऑपरेशन करताना काही सिक्रेशन त्याच्यावरती पडले नाहीत, तसं जर पडलं आणि तो ओला झाला तर लगेच डिस्कार्ड करायचा आहे, टाकून द्यायचा आहे, विल्हेवाट लावायची शास्त्रीय पद्धतीनं. पण N95 हे मास्क डिस्पोजेबल आहेत आणि ते आपण रियूज पण करू शकतो. तर ह्या पद्धतीने कुठलाही N95 मास्क हा पाण्यात भिजवायचा नाही, डिटर्जंटने धुवायचा नाही, वॉशिंग मशीनमध्ये धुवायचा नाही, त्याला धुवून इस्त्री करायची नाही. त्याच्यामधला जो लेयर्स असतात, 5-6 लेयर्स असतात, ते त्याच्यामुळे डिस्टर्ब होतात आणि त्याची इफिकसी कमी होते. म्हणून N95 मास्कचं स्टरिलायझेशन हे असंच आहे की ते हवेमध्ये ठेवायचं आहे. हवेच्या एअर ड्रायनी तो डिसइन्फेक्ट होऊन जातो, त्याच्यावरचा व्हायरस 3 दिवसानंतर मरतो. म्हणून मी सांगतो की पहिल्या दिवशी घातलेलं मास्क परत साधारणतः 4थ्या किंवा 5व्या दिवशीच वापरा, म्हणजे तोपर्यंत त्याच्यावरचा व्हायरल लोड कमी झालेला असतो. खूप छान अशी माहिती दिलीत आपण. डॉक्टर, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की मास्क वापरताना काय काळजी आपण घेतली पाहिजेत आणि N95 मास्क हा कुणी वापरावा? मास्क वापरताना एक गोष्ट खूप महत्वाची की मास्क घालूनच घरातनं बाहेर पडायचंय. नंबर 1, सगळी आपली कामं करायची, शक्यतो कामांची यादी करायची, म्हणजे काही कामं राहणार नाहीत आणि आपल्याला सारखं सारखं बाहेर जायला लागणार नाही. ती व्यवस्थित कामं करून झाली, घरात आल्यानंतर आधी स्वच्छ हात धुवायचेत, साबण पाण्याने आपल्याला हात धुवायचे. कुठलाही साबण वापरा, नंतर 20, 25, 30 सेकंद ते साबणाचा फेस करा, हात छान धुवा, तळहात, मग हाताचा पार्श्वभाग, हाताच्या बोटांमधलं अंतर, मग अंगठा, मग बोटांची अग्रस्थानं हे व्यवस्थित 20-25 सेकंद धुवायचे आहेत, कोपरापर्यंत हात धुवायचे आहेत. हे धुवून झाल्यानंतर मग आपले कपडे चेंज करा आणि सगळ्यात शेवटी मास्क काढा आणि तो N95 असेल तर तो मी सांगितल्या पद्धतीनं डिसइन्फेक्ट करा किंवा अडकून ठेवा एखाद्या कागदी बॅगमध्ये, किंवा डिस्पोजेबल असेल तर त्याची विल्हेवाट करा. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि पुन्हा तोच प्रश्न येतो की N95 आम्हाला नाही, आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला भीती वाटते. घाबरून जाऊ नका. मी तेच सांगितलं ते परत एकदा सांगतो की N95 ची फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा पॉझिटिव्ह पेशंटला किंवा कोरोना हे वर्कर्स किंवा कोरोना वॉरियर्स आहेत त्यांना जास्त गरज आहे. सर्वसामान्य लोकांनी तो वापरण्याची गरज नाहीये. साधा ट्रिपल लेअर मास्क किंवा कापडी मास्क चालू शकेल. अगदीच नसेल तर रुमालाचं कन्सेप्ट आहे, दुपट्ट्याचं कन्सेप्ट आहे, ह्या पद्धतीचे मास्क वापरले तरीही चालतील. घाबरून जाऊ नका. कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे. निश्चित आपण यातनं विजयी होऊ, यातनं निश्चित बाहेर पडू. फक्त 3 गोष्टींना मी पुन्हा एकदम प्राधान्य द्यायला सांगतोय की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, साधारणतः 2 मीटर अंतर ठेवा किंवा 6 फूट अंतर एकमेकांमध्ये ठेवा, गर्दी करू नका सार्वजनिक ठिकाणी. आपली कामं बाहेर पडलं तर एक सॉर्ट आउट करा, त्या पद्धतीने कामं पटकन करून घ्या आणि परत घरात येऊन बसा. घरी राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा. वारंवार साबण पाण्याने हात धुवा. 20-25 सेकंद हात धुतलेच गेले पाहिजेत. ज्या ठिकाणी हात धुणं शक्य नाही, समजा आता मी रेडिओ स्टेशनला आलोय, मला इथं हात धुणं शक्य नाही, तर माझ्याकडे किंवा इथं वसुंधरा वाहिनीमध्ये बाहेर सॅनिटायझर ठेवलेले आहेत, त्यांनी मी स्वतःचे हात आणि हे सगळं डिसइन्फेक्ट करून आतमध्ये आलेलो आहे, की जातानाही परत मी ते वापरून जाणार आहे. अशा पद्धतीने सॅनिटायझरचा उपयोग, वारंवार हात धुणे, मास्कचा उपयोग आणि सोशल आणि फिजिकल डिस्टन्सिंग हे वर्ल्ड वाईड जागतिक स्तरावरच्या उपाययोजनांमधले उपाययोजना आहेत. त्या आपण सर्वजण पाळूयात. सर्वजण स्वस्थ राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद डॉक्टर. खूपच चांगल्या पद्धतीने आपण मास्क वापरणं का गरजेचं आहे, त्याचे प्रकार आणि वापरताना काय काळजी आपण घेतली पाहिजेत, ट्रिपल लेअर किंवा N95 मास्क कुणी वापरावा या संदर्भात देखील खूपच चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत. मिशन कोरोना या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. तर श्रोतेहो, अशा पद्धतीनं आज आपल्यासोबत उपस्थित होते डॉक्टर सुजित अडसूळ,
सदस्य आपत्कालीन व्यवस्थापन समिती, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य. तर श्रोते हो, अशा पद्धतीनं तज्ज्ञांचं देखील आपण मत या कार्यक्रमामध्ये जाणून घेतलेलं आहे. श्रोते हो, या